काँग्रेसचे जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केलाय। गोरंट्याल यांची रावसाहेब दानवेंसोबत असलेली मैत्री सर्वांना ठाऊक आहे, तर गोरंट्याल यांची अर्जुन खोतकरांशी असलेली राजकीय शत्रुत्व सुद्धा सर्वांना माहित आहे आणि त्यामुळे गोरंट्याल यांना भाजपात घेऊन भाजप खोतकरांना चॅलेंज देते का अशी चर्चा आता जालन्यात रंगू लागली। गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस सोबत एकनिष्ठ असलेले जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अखेर भाजपचं कमळ हाती घेतलं। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार अशोक चव्हाण आणि रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। कित्येक दिवसापासून माझे मागे लागले होते की प्रवेश करा आणि निश्चित सांगतो की साहेब आता येणारे दिवस स्थानिक स्वराज्याची निवडणुकाचे दिवस आहे। माझे अंकल व्यंकटेश गोरंट्याल 1984 मध्ये जालना नगरपालिकेचे अध्यक्ष होते आणि पहिले भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष होते त्यावेळेस। आणि मी तुम्हाला शब्द देतो की येणारी महानगरपालिका जी झाली तर भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर भारतीय जनता पार्टीचा होणार होतं। आपण आम्हाला प्रवेश केला, आमची काही मागणी नाही। आता आयुष्य जे राहिले 10-15 वर्ष भारतीय जनता पार्टीच्या सेवासाठी मी ठेवणार आहे आणि जे आदेश प्रदेश अध्यक्ष देणार त्याचा पालन तंतोतंत करणार आहे। ज्यावेळेस मी स्वतः मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता, धनुष्यबाणासोबत राहिलो होतो, त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता। मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे? काँग्रेसने एवढं दिलं त्यांना, एवढी वर्ष आमदारकी दिली, नेतेपद दिलं, तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे? त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार आता हेच या ठिकाणी। जालन्याचे नगराध्यक्ष आणि त्यानंतर 3 वेळा जालना विधानसभा मतदारसंघातून आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिली आहे। भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून गोरंट्याल यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे दानवेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे। गोरंट्याल हे शिवसेनेचे जालन्याचे विद्यमान आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक आहेत, तर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामधला वाद सर्वश्रुत आहे। त्यामुळे गोरंट्याल यांना भाजपात प्रवेश देऊन भाजप आणि रावसाहेब दानवेंनी खोतकर यांना ओपन चॅलेंज दिले का अशी चर्चा सध्या जालन्यात सुरू आहे। दरम्यान जालना महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची इच्छा गोरंट्याल यांनी व्यक्त करत खोतकरांना डिवचलंय। पार्टी जर म्हणत असेल किंवा पार्टीला आम्ही बोलणार आहे की महानगरपालिका तुम्ही युतीमध्ये लढू नका, आमची विनंती राहील आणि ते मला वाटतं की मान्य करेल आम्ही। गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश शिवसेनेच्या चांगला जिव्हारी लागलाय। गोरंट्याल भाजपमध्ये गेल्यानं त्यांची भाजपशी आतापर्यंत असलेली जवळीक उघड झाल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। गोरंट्याल म्हणजे या अगोदर बी ती हातमिळवणी त्यांची भाजप सोबत होतीच। ज्यावेळेस खोतकर साहेब उभं राहायचे त्यावेळेस ते आतून भाजप त्यांच्याशी हातमिळवणी करायचं, हे जग जाहीर आहे, हे कोणाला सांगायची गरज नाही। आणि म्हणून ह्या निवडणुकीत लोकांनी त्यांना ओळखल्यानंतर लोकांनी दाखवून दिलं यावेळेस गोरंट्यालला की तुम्ही आतून भाजपशी मिळून करतात, तर मग काय विषय। त्याच्यामुळं खोतकर साहेबाला जास्ती मतं पडायचं तेच कारण आहे। आता यावेळेस लोकांनी जाणलंय गोरंट्यालची भाजपची जवळीक। दुसरीकडे भाजपनं मात्र गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केलंय। भाजप बळकट करणं हे स्वप्न असून गोरंट्याल यांच्या प्रवेशामुळे भाजप बळकट होणार असल्याचा विश्वास भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलाय। माजी आमदार कैलासजी गोरंट्याल हे 3ऱ्यांदा जालना विधानसभेचं नेतृत्व त्यांनी केलं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि त्यांच्या रूपानं जर भारतीय जनता पार्टीला पुन्हा बळकटी मिळत असेल, भारतीय जनता पार्टीचं संघटन वाढत असेल, महाराष्ट्राला आपल्या देशाच्या आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की प्रगतशील महाराष्ट्र करायचा आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा पक्ष जर होत असेल तर सर्वात पहिलं स्वागत आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी त्यांचं त्या ठिकाणी करू। गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशामुळे जालना विधानसभा मतदारसंघात अनेक उलटापालटी होण्याची शक्यता आहे। मात्र गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा मतदार फुटणार नाही असा दावा शिवसेना ठाकरे पक्षानं केलाय। जिथं जिथं एवढी पक्षांतर झाली तिथं जो विचाराचा मतदार आहे तो मूळ पक्षाकडेच त्यांनी मतदान केलं।
आता काँग्रेस पक्षाचा जो मतदार आहे, या मतदारसंघामधला जो दलित बांधव आहे, जो मुस्लिम बांधव आहे, जो प्रचंड संख्येनं आहे, तो काँग्रेस विचाराचा आहे, तो जाणार नाही ना, तो इथंच राहील. आणि म्हणून मला असं वाटत नाही काही खूप मोठा परिणाम होईल. जालन्याच्या राजकारणात दीर्घकाळ कुणी कुणाचं शत्रू किंवा मित्र राहिलेला नाहीये. मात्र अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये कायमच कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालंय. आतापर्यंत गोरंट्याल काँग्रेसमध्ये राहून खोतकरांवर कुरघोडी करत राहिले. रावसाहेब दानवे अर्थात भाजपनं कैलास गोरंट्याल यांना पक्षात घेऊन शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांना चेकमेट केल्याची चर्चा आहे. येत्या महापालिका निवडणुकीत जालना काबीज करण्यासाठी भाजपनं उचललेलं हे पाऊल कितपत यशस्वी ठरतं ते पाहणं महत्वाचं आहे. नितेश महाजन, झी 24 तास, जालना.